मी सिडको नाशिकमधून आहे. मी सोनाली शिंपी मॅम यांच्या टीममधून VR मोडचं करते. तर मला 6 महिने झाले, मे पासून मी पावसात भिजलेली. मला सायनसचा त्रास झाला. हा भाग माझा पूर्ण दुखायचा. खूप डॉक्टर केले मी. गोळ्या आहे तोपर्यंत बरं वाटायचं, गोळ्या संपल्या की परत दुखायला लागायचं डोकं. तर माझी सासरी कामात वगैरे माणूस विसरून जात. मी मे मध्ये माहेरी गेलेली, तिथं कंटिन्यू डोकं दुखायचं माझं. कंटिन्यू हा भाग असा ठणक लागायचा पूर्ण. खाली वाकलं तरी हे म्हणजे दुखायचं. तिथे पण 2 डॉक्टर बघितले. डोळे चेक करा, डोळे चेक केले, चष्मा लावा, चष्मा पण लावला. मग असंच चालू बंद दुखायचं राहायचं. तर मग मॅडम मला सजेस्ट केलं. हे मी सर्दीसाठी घेतलं नव्हतं, डोकेदुखीसाठी घेतलं होतं. तर माझं कंटिन्यू डोकंदुखी आणि पित्ताचा त्रास होता मला. तर यांनी माझं डोकेदुखी तर थांबलीच नाही. तर मला एका दिवसाला मी 4 गोळ्या खाल्लेल्या आहे. डोकं आणि पित्त सोबत गोळी घ्यावं लागायची मला. पण याच्यामुळे माझं डोकंदुखी पूर्ण थांबली. मला मेथीची भाजीचा वास सुद्धा चालत नव्हता. मेथीची भाजीचा वास आला तरी मला दुसऱ्या दिवशी पित्त होऊन माझं डोकं पित्त खवळायचं आणि मला 2 गोळ्या घ्यावाच लागायच्या. सोबत डोकेदुखीची गोळी घेऊन चालतच नव्हतं. पित्ताची गोळी सेपरेट आणि डोक्याची गोळी सेपरेट, अशा मी एका दिवशी 3 डोस घेतलेले. डोकं राहिलं नाही. पण याच्यामुळे माझं डोकंदुखी पूर्ण थांबली आहे. आणि मला सायनाचा जो त्रास होता तर त्याची मला 4च दिवसात म्हणजे असं घशातून जी घाण पडली, आपली सर्दीची घाण साचलेली, ती सगळी बाहेर पडली. आणि आज सकाळी पण तोच प्रकार झाला. एवढी सुपारी एवढी गाठ माझ्या म्हणजे पडली. ती असं खोकला आला. सर्दीवरती हे नाक पूर्ण माझं बंदच राहायचं, कधीच चालू नव्हतं. पण जशी हे गोळी चालू केली तसं माझा तो पण त्रास कमी झाला. आणि हेल्थ फोर्स गोळी ती चालू केली तेव्हापासून नाकाचा पण प्रॉब्लेम कमी झाला. आणि पण आता बाहेर पडते हळूहळू.